नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी, पाऊस यामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याकरता शासनाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही मदत सुरुवातीला तुम्हाला 2 हेक्टर मर्यादेपर्यंत ₹8,500 हेक्टरी अशाप्रमाणे देण्यात येणार आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ₹10,000 प्रति हेक्टरी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत तुम्हाला देण्यात येणार आहे. आता ही रक्कम काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमाही झालेली आहे, परंतु अजूनही काही जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामध्ये तुमचेही जर अनुदान जमा झालेले नसेल, अतिवृष्टी मदत जमा झालेली नसेल, तर तुम्हाला या 3 गोष्टी चेक करायच्या आहेत. जर तुमच्या या 3 गोष्टी बरोबर असतील, तर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. तुमचं जे अतिवृष्टीची मदत आहे, अनुदान आहे, ते तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्या 3 गोष्टी कोणत्या चेक करायच्या आहेत, कशा चेक करायच्या आहेत, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अतिवृष्टीच्या मदतीसाठी अनुदानासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करायची गरज नाही. ई-के-वाय-सीची अट शिथिल करण्यात आलेली आहे. परंतु यासाठी तुम्हाला फार्मर आयडी काढलेला असणं बंधनकारक आहे. आता तुम्हाला 3 गोष्टी कोणत्या आणि कशा चेक करायच्या चला मग पाहूया. सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्ही फार्मर आयडी काढलेला असणं आवश्यक आहे. ज्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे, तरीही तुमचे अनुदान जमा झाले नसतील, तर तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर फार्मर आयडीचं स्टेटस चेक करायचं आहे. यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता चेक एनरोलमेंट स्टेटस. इथं आपण आधार नंबरनं तुमचं फार्मर आयडी स्टेटस चेक करू शकता. इथं आधार नंबर टाइप करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि चेक या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता या फार्मरचं नाव दाखवणार आहे. एनरोलमेंट कधी केलं होतं ते दाखवणार आहे आणि अप्रूव्हल स्टेटस यांचं अप्रूव्ड आहे. यांचं अप्रूव्हल स्टेटस अप्रूव्ड आहे. यांचं एक काम पूर्ण झालेलं आहे. तुमचा फार्मर आयडी मंजूर असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला अनुदान जमा होणार आहे. आता काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत, परंतु त्यांचे फार्मर आयडी पेंडिंग आहेत. या शेतकऱ्याचं तुम्ही पाहू शकता पेंडिंग आहे. त्यामुळे यांना अनुदान मिळणार नाही. आता तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुमचं फार्मर आयडी मंजूर करून घ्यायचं आहे. मंजूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या तलाठी यांच्याकडे जायचं आहे आणि याचं अप्रूव्हल घ्यायचं आहे. त्यानंतर तहसील कार्यालयाकडून तुम्हाला याचं अप्रूव्हल घ्यावं लागेल. 2 स्टेपमध्ये तुम्हाला फार्मर आयडीचं अप्रूव्हल घ्यावं लागेल. जर तुमचा फार्मर आयडी पेंडिंग असेल, तर सर्वात प्रथम तुम्हाला तो अप्रूव्ह करून घ्यावा लागेल. ते पाहिजे त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, तुमच्या बँकेला डी-बी-टी स्टेटस लिंक असणं म्हणजे आधार लिंक असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे. तुमचं डी-बी-टी स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. डी-बी-टी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस. बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. इथं तुमचा आधार नंबर, कॅप्चा टाकून लॉग इन विथ ओ-टी-पी करा. रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी टाकून लॉग इन करून घ्या. 2 नंबरची स्टेप तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस चेक करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता यांचं बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे. काँग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि स्टेटस ॲक्टिव्ह आहे. कधी केलेलं आहे हेही तुम्हाला इथं दिनांक दाखवणार आहे. ज्यांचं बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह आहे, त्यांना बँकेमध्ये जाऊन हे सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. म्हणजे आधार बँक मॅप करून घ्यायचा आहे. डी-बी-टीसाठी तुम्हाला मॅप करून घ्यायचं आहे. त्यासाठी असा एक फॉर्म भेटतो. तो फॉर्म भरून तुम्ही बँकेमध्ये जमा करायचा आहे. तुमचं डी-बी-टी स्टेटस ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि यासाठी तुम्ही ऑनलाईनही डी-बी-टी ॲक्टिव्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. तो पाहूनही तुम्ही ऑनलाईन आधार सीड करू शकता. या झाल्या 2 स्टेप आणि तिसरी स्टेप आहे. आता तुमचं फार्मर आयडीही मंजूर आहे. तुमचं डी-बी-टी स्टेटसही ॲक्टिव्ह आहे. परंतु तरीही तुम्हाला अनुदान मिळालेलं नाही. तर त्याचं तिसरं कारण आहे, की तुमचं जे क्षेत्र आहे, तुमची जी जमीन आहे ती सामायिक आहे. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला एक 100च्या स्टॅम्पवर संमतीपत्र द्यायचं आहे आणि ते तलाठी यांच्याकडे जमा करायचं आहे. तलाठी त्या संमतीपत्रावरती तुम्ही ज्याला संमती दिली आहे त्यांच्याच फार्मर आयडीवरती ते अनुदान जमा करायला अनुमती देतील. तर हे काम तुम्हाला करायचं आहे. या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुमचा फार्मर आयडी मंजूर असणं आवश्यक आहे. तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे आणि जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल, तर तुम्हाला सामायिक क्षेत्रासाठी स्टॅम्प तलाठी यांच्याकडे द्यावा लागेल. या 3 गोष्टी असतील, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचं जे अनुदान आहे, ते तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल. आता तुमचंही अनुदान जमा झालेलं नसेल, तर या 3 गोष्टी चेक करून पहा आणि या 3 गोष्टी तुमच्या ॲक्टिव्ह असणं, मंजूर असल्या पाहिजेत, तरच हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.